नमस्कार मित्रांनो, विना दोघातली तुटे नाही या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आनंद आणि समर त्या ठिकाणी त्यांच्यासमोर दोन क्लायंट असतात. त्या चौघांची तिथे मीटिंग असते. त्यानंतर आता समर तिच्या जे पण बिझनेस रिलेटेड असतो ते सर्व काही तिथे सांगत असतो. मात्र समरला आता सातत्याने मोबाईलवर मॅचेस येत असतात. मॅसेज आल्यानंतर आता ते सर्वजण तिथे डिस्टर्ब होतात. त्यानंतर त्यांना वाटतं की आनंद समरला म्हणतो की समर, तुला काय महत्त्वाचे मॅसेज SMS येत असतील तर तू एकदा चेक करून घे. त्यानंतर आता समर म्हणतो की नाही त्याची काही आवश्यकता नाही, कारण की ते बँकेचे ट्रान्झॅक्शन होत नसल्यामुळे लोड होत आहेत, त्याचे मला आता मॅसेज येत आहेत, सर्व त्यांचं व्यवस्थित ठीक नाही असं सांगतो. त्यानंतर आता समर स्वतःचा मोबाईल त्या ठिकाणी सायलेंटवर ठेवतो आणि त्यानंतर आता तो त्यांच्याशी जे पण त्यांच्या बिझनेस रिलेटेडची इन्फॉर्मेशन त्यांना द्यायची असते तो सांगायला लागतो. मात्र इकडे आता बाबा घरी बसलेले असतात आणि त्यांना आता विचार करायला लागतात की हिच्याजवळ म्हणजे मंदाजवळ एवढे कसे काय पैसे आले आणि ती आता एवढं काही शॉपिंग करत आहे. आणि बाबांनी तिला या अगोदर विचारलं होतं तुझ्या जो पैसे कुठून आले, तर तिने सांगितलं होतं की माझे जो पैसे आहेत ते मी खर्च करत आहे. असं आता बाबांना तिच्यावर पूर्णपणे डाऊट येतो की एवढे पैसे ती कुठून आणत आहे. घरामध्ये जे पण फ्रीज आणलेलं आहे ते पण तिने कसं काय आणलेलं आहे, असा बाबा यावर विचार करत असतात. त्यानंतर आता बाबा विचार करत असतात. बाबाला आता काय करावं सुचत नाही. त्यानंतर आता बाबा स्वानंदीला कॉल करतात आणि स्वानंदीला विचारतात की तू नंदाला काही पैसे दिले आहेत का, असं विचारतात. स्वानंदी म्हणते की हो, ती त्या दिवशी चोरी झाली होती, त्या दिवशी आमच्या घरी आले होते आणि ती आता खूपच मला आईचं टेन्शन आलेलं होतं, म्हणून मी आईला दिले 4-5 हजार रुपये, असं म्हणजे ती सांगत असते. मात्र पैसे किती दिले हे असं न बोलता त्या ठिकाणी बाबा म्हणतात की तिला पैसे कशासाठी दिलेले आहेत, ती काय काय करते तुला माहीत आहे का. आता त्या पैशाचा तिनं तर पूर्णपणे सपाटाच लावलेला आहे. नवीन नवीन कपडे काय घेते, नवीन नवीन घरामध्ये वस्तू काय घेते, आज तर तिनं पूर्ण हद्दच पार केलेली आहे, नवीन फ्रीज घेतलेला आहे असं बोलतात. त्यानंतर आता स्वानंदी म्हणते की बाबा खरंच का असं तिनं केले आहे का, मी एवढे तिला पैसे नाही दिलेले आहे, मी तिला 4-5 हजारच दिलेले आहे. आता बाबाला विचार करायला लागतात की 4-5 हजार तू दिलेत, मग एवढ्या गोष्टीचा ती कसं काय या ठिकाणी एवढ्या वस्तू ती खरेदी करते असं बाबाला वाटतं. मात्र आता बाबाला पूर्णपणे समजलेलं असतं की स्वानंदीच्या 5,000वरती एवढं काही गोष्टी घेऊ शकणार नाही. त्यानंतर ती स्वानंदीला म्हणतात की तिने काही, मला तर असं वाटतं की तिनं काहीतरी वेगळंच काहीतरी करून ठेवलेलं आहे. तिच्या जे पण BCच्या पैशातून आलेले असतात त्यावर तर ती असं काही करणार नाही आणि तिने कुठून कर्ज तर काढलं नसेल का, असं बाबाला आता डाऊट येतो. मात्र स्वानंदी सांगते की नाही बाबा, तिला कसं काय कर्ज भेटेल आणि ती असं कर्जाचे नसले ती उद्योग करणार नाही, आणि जर तिला काढायचं जरी असेल तर ते तुम्हाला आणि रोहनला या दोघांपैकी कोणाला तरी विचारूनच ती गोष्ट करेल आणि तिला भेटलं तरी एवढं जास्त कर्ज भेटणार सुद्धा नाही, असं आता त्या ठिकाणी स्वानंदी बाबाला सांगत असते. आणि बाबाला म्हणते की बाबा तुम्ही कुठल्याही पद्धतीचं टेन्शन घेऊ नका आणि जास्त काही काळजी करू नका, सर्व काय व्यवस्थित होईल आणि मी बघते काय करायचं ते, असं आता ती बाबाला त्या ठिकाणी सल्ला देते. त्यानंतर बाबा हे सर्व काही बोलत असताना स्वानंदी बाबाला म्हणते की बाबा तुम्ही असं काही करू नका, कारण की ते काही जे पण आईने घेतलेले असेल ते आपल्या काळजीपोटीच घेतलेलं असेल. बाबा म्हणतो की अरे ठीक आहे, तिने कपडे हे वगैरे घेतले असते तर मला मान्य आहे, मात्र तिने आज चक्क फ्रीज आणला यावर मला आता काही ते खंत वाटत आहे, असं बोलत असतात. त्यानंतर स्वानंदी म्हणते की बाबा तिने एवढ्या दिवसापासून ती खूप सारे पैसे जमा करते, हे आपल्याला माहिती आहे ना, घेतलं असेल त्या पैशातून आणि जे काही करते ती आपल्या घरच्यासाठीच करते ना, हे तर तुम्हाला माहीतच आहे ना, असं ते सांगत असतात. त्यानंतर बाबा म्हणतात की हो. त्यानंतर आता स्वानंदी बाबाला सल्ला देते की बाबा तुम्ही सातत्याने त्या आईचा एवढं पण काही टेन्शन घेत जाऊ नका आणि सातत्याने तिला कुरकुर करत जाऊ नका, कधी कधी तिचं कौतुकही करत जा, तिला बी बरं वाटेल आणि घरामधले जे पण वातावरण आहे तो पण चांगलं राहील, असा सल्ला आता स्वानंदीला देते. आणि तुम्ही हेच मी सांगितलेले ते करा. त्यानंतर बाबाला म्हणते की तुम्ही काळजी करा स्वतःची आणि एवढंही तुम्ही काही हायपर व्हायचं गरज नाही, म्हणजे टेन्शन घ्यायचं गरज नाही, असं सांगते. त्यानंतर बाबा स्वानंदीला म्हणतात की तू पण तुझी काळजी घे आणि फोन ठेवतात दोघेही जण. मात्र इकडे आता सुष्मिता काकूचे पाय इथे चुरत असते, कारण की काकू आता पडल्यानंतर तिला काकूला चांगलाच मार लागलेला असतो आणि आता काकूंची सेवासाठी सुष्मिता आता काकूंचे पाय चोपून देत असते. त्यानंतर आता काकू तिथे सुष्मिताला म्हणतात की काय गं सुष्मिता, तुला हे सर्व काय बोलायची गरज होती, कारण की मी तिथे पडले होते हे तुला माहिती होतं, मात्र तुला तुझ्या बहिणीची साईड कशाला घ्यायची होती, तू कशाला बोललीस मध्येच की स्वानंदीने मला नाही पाडलं आणि उलट मला उचलण्यासाठी मदत केली, असं आता काकू सुष्मिताला विचार लागतात. त्यानंतर सुष्मिता म्हणते की नाही मॉम इन लॉ, तसं नाही झालं, कारण की मी ते सर्व काही बघितलेलं आहे आणि जे खरं होतं तेच मी बोललेलं आहे. त्यानंतर आता काकू तिच्या मनामध्ये पुन्हा स्वानंदीविषयी द्वेष पसरतात आणि म्हणतात की तुझी बहीण तुला सातत्याने तिच्या डोळ्यासमोर तुला ठेवत नाही आणि मात्र तुला तिचा पूळ काय, तू सातत्याने तिची काही जी मदत करत आहेस हे खूप खोटारडी करत आहे, कारण की तुझी बहीण तुला मानत नाही तरी पण तू तिला वाटतं की तू आपली बहीण आहे आणि तिच्या साईडने तू बाजू घेते, मात्र तुला हे दिसत नाही की आम्ही तुझी किती काळजी घेतो तरी तू आमच्याकडून काही बोलत नाही. त्यानंतर आता सुष्मिता म्हणते की यापुढून मी अशी गोष्ट नाही करणार. त्यानंतर आता काकू म्हणतात की जेव्हा खरा टाईम येईल तेव्हा बघतेच ना मी तू काय करते ते, असं आता सुष्मिताला सांगतात.
त्यानंतर सुष्मिताला म्हणतात की जा आता माझ्यासाठी घेऊन पाणी घेऊन ये. त्यानंतर आता सुष्मिता जाते पाणी आणायला. मात्र आता इकडे अंशू तिथे असतो. त्यानंतर अंशूची आई त्याला म्हणते की तू तर काही बोलूच नको रे, तुला तर काही एकसुद्धा गोष्ट धड करता येत नाही, कारण की तुला साप घेऊन यायला सांगितलं आणि तो पण साप तू बिनविषारी आणला आहे. असं कुठं चालतंय का? आज ती डायरेक्ट ढगात गेली असती जर तू बिनविषारी साप नेऊन आणला नसता तर. हेच तुझा ते मूर्खपणा आज आम्हाला भोवला आहे आणि मी त्याच्या समोर तिथे पडलेले आहे. आता जर उद्या जर मी तोंडावर पडले तर काय मला बोलतील, असं तुला वाटतंय का अंशू? हे सर्व काय खूप आपण चुकीचं करतोय आणि तुला जे साप आणायला सांगितलं होता ते जर तू व्यवस्थित आणला असता तर आज ती ढगात गेली असती स्वानंदी. आता हे सर्व काही काकूचाच प्लॅन होता हे आता त्यांना सर्वांना, अंशू आणि त्याच्या आईला हे माहिती असतं. त्यानंतर इकडे आता बाबा आणि रोहन बसलेले असतात. तेवढ्यात तिथे आदिरा येते आणि आदिरा बाबाला म्हणते की बाबा जेवणाचं काय करायचं, आई कधी येणार आहे? त्यानंतर बाबा म्हणतात की तू तिचं काही काळजी करू नको, ती येईल तेव्हा येईल. त्यानंतर आदिरा म्हणते की आपण आता जेवणासाठी काय करायचं? बाबा तुम्ही मला शिकवलेली खिचडी मी बनवू का? त्यानंतर आता सर्वजण तिथे म्हणतात की हो हो बनव. त्यानंतर आता रोहन म्हणतो की चल मी पण तुला मदत करतो खिचडी बनवण्यासाठी. मात्र तेवढ्यात आता तिथे मंदा येते आणि मंदाने आणखीन काहीतरी सामान घेऊन आलेलं असतं. ते सामान म्हणजे तिथे एक आता स्पंजची खुर्ची आणलेली असते आणि ती खुर्ची त्या ठिकाणी त्या नौकराला म्हणते की इथे ठेवू ही खुर्ची आणि त्यानंतर आता त्या खुर्चीवरती बसू म्हणून का बसायला लागते आणि बसतात. त्यानंतर आता मंदाला खूप भारी वाटायला लागतं. मात्र मंदाचा हा प्रकार सर्वांच्या लक्षात येतो. बाबा म्हणतात की हे तू काय करत आहे, तुला ही आणायची काय गरज होती? मंदा म्हणते की मला डॉक्टरनं पाठीसाठी पेन होतोय ना, त्यासाठी मला आरामात बसण्यासाठी आणलेलं आहे. आणि ते पण ज्या नौकरने ती पार्सल आणलेलं असतं त्या नौकराला म्हणते की तुमच्या मालकाला मी सांगितलेलं आहे की मी डिलिव्हरी चार्ज देणार नाही, तू इथून निघून जा. नंतर त्याला पाठवते. बाबाला म्हणते की आता मी दवाखान्यात जाऊ का, इथं माझ्यासाठी व्यवस्थित हे करू का? बाबा म्हणतात दवाखान्यात जायचं ना, असं हे याच्यासाठी हे फालतू कशाला करायचे असं सांगतात. त्यानंतर मंदा म्हणते की मी खर्च नाही करणार तर काय, असं ते बोलत असतात. त्यानंतर बाबा म्हणतात की तुझ्याकडे एवढे पैसे यायलेत कुठून हे मला सांग अगोदर. त्यानंतर मंदा म्हणते की मी एका बँकेवर दरोडा टाकला आहे असंच समजा. त्यानंतर आता बाबा मंदावर चिडतात आणि मग म्हणतात की बघा तुमच्या डोळ्यावर किती ड्राग आहे, ते मी काही चांगल्या गोष्टी करायला ते तुम्हाला पटतच नाही असं मंदा बोलत असते. मात्र मंदाने जी थैली आणलेली असते ती अचानक आता तिथून ती घेण्यास आणि ती खाली पडते. त्यानंतर खाली पडल्यानंतर त्यातला एक डब्बी आता बाबाच्या पायाजवळ पडलेली असते. बाबा ती डब्बी पटकन उचलतात आणि बघतात तर काय, त्यामध्ये चक्क ही अंगठी असलेली असते आणि ती अंगठी आता मंदाकडे आली कुठून असं बाबाला आणि तिथल्या रोहनला आणि आदिराला प्रश्न पडलेला असतो. मंदा हे सर्व काय गोष्टी का करत आहे, तिच्याजवळ एवढे अचानक पैसे कुठून यायलेत, आता यांचा विचार ते तिघे जण करायला लागतात. त्यानंतर आता इकडे स्वानंदीच्या ऑफिसमध्ये असते आणि स्वानंदी म्हणते की सकाळपासून मी राजवाड्याला मेसेज करते, मात्र राजवाड्याने आणखीनही काही रिप्लाय केला नाही. त्यानंतर फोन करून बघते. त्यानंतर आता स्वानंदी राजवाड्याला चक्क फोन लावते तर मात्र राजवाडे इकडे आता कामामध्ये बिझी असतो, त्यामुळे तो स्वानंदीचा कॉल उचलत नाही. मात्र स्वानंदीला वाटते की हे माझा कॉल पण उचलत नाही. आता यांना एक व्हॉइस मेसेज मी करते आणि त्यानंतर व्हॉइस मेसेजमध्ये राजवाड्याला सर्व सांगते की तुम्ही सकाळपासून कॉल उचलत नाहीत, हे कसे जेवलात का, बरे आहेत का, मी ठीक आहे आणि लव्ह यू म्हणते आणि तो व्हॉइस नोट आता स्वानंदी चक्क राजवाड्याला पाठवून देते. मात्र इकडे बाबाच्या घरी आता जी पण अंगठी बाबाने हातात घेतलेली असते ते बाबा आता तिथे मंदाला विचारतात, ही अंगठी कोणाची आहे, कशी आली तुझ्याकडे, असे प्रश्न आता बाबा तिच्यासमोर मांडतात. त्यानंतर मंदारला असं सर्व विचारल्यानंतर मंदा म्हणते की मी टाकलाय टाका, मी चोरली बँकमध्ये पैसे, असं ते सांगत असतात. मात्र त्यानंतर आता मंदाचे हे उलटसुलट उत्तर, बाबा म्हणतात की तू मला उलटसुलट उत्तर देऊ नको, जे खरं आहे ते काय ते सांग. त्यानंतर आता रोहन म्हणतो की आई तू मधून जे लॉटरीचे तिकीट काढत होते एखादी तुला लॉटरी लागली का? त्यानंतर मंदा त्यांना म्हणते की तुम्हाला जे समजायचे ते समजा आणि त्यानंतर मी तुम्हाला काही आता बोलण्यासाठी तयार नाही आणि मंदा आता तिथून निघून जाते. मात्र हे सर्व करत असताना त्यानंतर आता आदिरा म्हणते की बाबा आईची मजा खूप सध्याला चालू आहे, मात्र जी काही आई मजा करते ती खूप भारी करते असं सांगते आणि आदिरा म्हणते की मी खिचडीचं बघते आणि निघून जाते तिथून. मात्र आता जे पण बाबा असतात ते रोहनला म्हणतात की रोहन तुला ही आईचे काही लक्षणं व्यवस्थित वाटत नाहीत का? त्यानंतर रोहन म्हणतो की कदाचित छोटं मोठं तिला लॉटरीचं तिकीट लागलं असेल म्हणून ती असं हे करत असेल. मात्र आता बाबाला पूर्णपणे डाऊट आलेला असतो की या मंदाला एवढं हलक्यात घेऊन चालणार नाही, कारण की ती खूप भयंकर बाई आहे, पैशाच्या बाबतीत ती काहीही करू शकते आणि त्यानंतर आता हिच्या मागलं जे पण पैशाचं रहस्य हिच्याकडे कुठून आलेलं आहे ते काही करून मला आता शोधूनच काढावं लागेल असं बाबा मनातल्या मनात विचार करतात. त्यानंतर इकडे आता समर त्याचं जे पण हे असते काम ते पूर्णपणे ते करत असतो. मात्र आता त्याला खूप सारं काम असतं. मात्र आता त्या कॅबिनमध्ये आनंद येतो आणखीन 2 फाईली घेऊन. त्यानंतर आता तो आनंदला वाटते की मी या समोर फाईल कशा घेऊन जाऊ आणि त्याच्या समोरचं जे पण हातामधल्या फाईल आहेत ते बघत असतो आणि त्यानंतर आता खाली पूर्ण टेबलने आता तिचे पूर्णपणे कागदपत्र तिथे आलेले जमलेले असतात. आता आनंदला वाटतं की एवढं काम येणं कसं काय करेल आणि आपण त्याला हे काम आणखीन सोपवणं हे काय योग्य आहे
का असं वाटायला लागतं. मात्र आता आनंदचा नाईलाजाने आनंद त्याचे समरच्या जवळ जातो आणि समरला म्हणतो की समर आणखीन ह्या 2 फायली आहेत. त्यानंतर समर म्हणतो की अरे एवढं काय काम, असं अचानक एवढं काम कसं काय पेंडिंग आपण ठेवलं, असं त्याला वाटायला लागतं. त्यानंतर समर म्हणतो की तू हे आपल्या जे पण स्टाफच्या मेंबरकडून आहे तू हे एकदा चेक करून घे. त्यानंतर आनंद म्हणतो की अरे त्यांनी चेक केल्यानंतर पण आपल्याला करावंच लागणार आहे ना चेक, त्यापेक्षा आपणच चेक करून घेऊया. त्यानंतर आता समरला तो म्हणतो की आनंद म्हणतो की आता तू खूप वेळापासून काम करत आहे, थोडासा ब्रेक घे, तुझ्यासाठी मी चहा हे काही आणू का असं विचारतो. त्यानंतर समर म्हणतो की नाही त्याची काही गरज नाही, हवं तर तू ब्रेक घे. त्यानंतर आनंदला म्हणतो की नाही मी काम करतो कंटिन्यू, आणखीन खूप काम पेंडिंगवर आहे असं समरला सांगतो. त्यानंतर आता आनंद तिथून निघून जातो. मात्र आता समर जे पण त्या ठिकाणी त्याचा मोबाईल चेक करतो तर चक्क स्वानंदीचा मिस कॉल त्यावर आलेला असतो. त्यानंतर तो स्वानंदीला कॉल करतो. स्वानंदीला कॉल केल्याबरोबर स्वानंदी खूप खुश होऊन आता समरचा कॉल उचलते आणि म्हणते की का हो तुम्ही माझा कॉल उचलला नाही, असं तसं बोलायला लागते. त्यानंतर समर म्हणतो की मला खूपच काम होतं आज, एवढं कसं काय काम हे झालेलं आहे, त्या कामातून मला टाईमच भेटला नाही. त्यानंतर स्वानंदी म्हणते की आपण ठरवलं होतं ना कितीही काम आलं तरी आपल्या दोघांचा कॉल आपण उचलायचा. त्यानंतर आता समर म्हणतो की मला आता खूप काम आहे, मी नंतर बोलतो आणि फोन ठेवतो असं म्हणतो. आणि त्यानंतर आता इकडे स्वानंदीला असं वाटायला लागतं की हे समरनं आज काय झालेलं आहे, यांना खूपच ताण आला असेल का कामाचा, मला नीट 2 शब्दही ते बोलले नाहीत, असं का केलं असावं त्यांनी आता, असं स्वानंदीला वाटायला लागतं. आणि यांना एवढं कसलं काम, असं स्वानंदी आता विचारात पडते. आता उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की जे पण आता समरला एवढं काम आलेलं आहे आणि समरने आनंदीला 2 शब्दही नीट बोलले नाही, यावर आनंदी कशा पद्धतीने या ठिकाणी स्वानंदी रिॲक्ट करेल हे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.